नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024-25 अंतर्गत SIPF म्हणजेच राज्य राखीव पोलीस बल यासाठी सुद्धा भरती प्रक्रिया सुरू असून SIPF गट क्रमांक 7 दौंडसाठी लवकरच पोलीस भरतीसाठीची जी कट ऑफ आहे म्हणजेच लेखी परीक्षेसाठीची गुणवत्ता यादी ही जाहीर केली जाईल. पात्रता यादी जाहीर केली जाईल. सध्या SIPF गट 7 साठीचं जे दौंडसाठी जी मैदानी चाचणी आहे या पूर्ण झाल्या असून लवकरच एकाच 10 या प्रमाणामध्ये एका पदासाठी 10 उमेदवार यानुसार लेखी परीक्षेसाठीची पात्रता यादी हे लवकरच जाहीर केली जाईल. तर SIPF गट 7 साठी दौंड यासाठी जो पोलीस भरतीसाठीचा कट ऑफ आहे फिजिकल टेस्टमध्ये सेफ झोन कसा असेल म्हणजे या गुणांसाठी तुम्हाला जर गुण मिळाले तर 100% तुमचं लेखी परीक्षेसाठी ताव असेल. तर यामध्ये ग्राउंडमध्ये किती मार्क्स मिळाले तर तुम्हाला लेखी परीक्षेसाठी संधी मिळेल हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी नवीन असाल नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर आपण श्रेणीनुसार अंदाजित सेफ झोन आहे टक्केवारी ही कट ऑफ पाहूयात. साधारणतः पाहायला गेलं तर ओपन कॅटेगरी जी आहे यामध्ये 95 ते 97पर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो. ST प्रवर्गासाठी 93 ते 95% कट ऑफ असेल. ST प्रवर्ग 93 ते 95पर्यंत तर ही टक्केवारी याची गरज नाही आहे. 100 गुणांपैकी मैदानी चाचणी झालेली आहे. तर 95 ते 97 तुम्हाला जर ओपन कॅटेगरीमध्ये असतील तुम्ही सेफ झोनमध्ये आहात. तुमचं नाव जे आहे हे 100% लेखी परीक्षेसाठीच्या पात्रता यादीमध्ये जाहीर होईल. आता हे सगळे जे गुण आहेत आत्तापर्यंत उमेदवारांना मिळालेले गुण जे आहेत यामध्ये मैदानी चाचणी या गुणांच्या आधारे ज्या उमेदवारांचे जाहीर झालेत त्यामध्ये आपण जी यामध्ये ज्या चाचण्या झालेल्या आहेत त्या गुणांच्या आधारे हे गुण आपण सांगत आहोत. तर यामध्ये पाहिलं पुढे EWSसाठी 93 ते 95पर्यंत जाईल. OBCसाठी सुद्धा 93 ते 95पर्यंत. SBC प्रवर्गातसुद्धा 93 ते 95 आहे. NTC जास्तीत जास्त कमी झाला तर 92-91पर्यंत येऊ शकतो. सेफ स्कोअर हा कट ऑफ असेल. NTDसाठी सुद्धा 93 ते 95. VJसाठी 93 ते 95 आहे. त्याच्यानंतरनं जे विशेष प्रवर्ग आहेत यामध्ये खेळाडू हा कॅटेगरी आहे स्पोर्ट्स कोटासाठी थोडा कमी येईल 2 गुणांनी 91 ते 93पर्यंत. प्रकल्पग्रस्त सुद्धा जास्तीत जास्त कमी होईल यामध्ये 90 ते 93पर्यंत. भूकंपग्रस्तांसाठी सुद्धा 91 ते 93पर्यंत. माजी सैनिकांसाठी ज्या आहे यामध्ये हे कमी येईल 60%पेक्षा जास्त होईल 60पेक्षा कमी येईल. त्याच्यानंतर पोलीस पाल्यासाठी 89 ते 93पर्यंत असेल. होमगार्ड पाल्यासाठी जर पाहायला गेलं तर 91 ते 93पर्यंत असेल हे कट ऑफ. आणि अनाथसाठी जर पाहिलं यामध्ये अनाथसाठी जो कट ऑफ आहे 91 ते 93पर्यंत जातोय. यामध्ये अनाथसाठी अजून कमी सुद्धा येऊ शकतो 85पर्यंत. तर त्या ठिकाणी अनाथ प्रवर्गाचे उमेदवार जर कमी असतील आणि 85वाला उमेदवार सुद्धा यामध्ये अवेलेबल असेल तर एकाच 10 प्रमाणे मध्ये त्याला सुद्धा संधी ही मिळू शकते. तर अशा पद्धतीने यामध्ये प्रत्येक प्रवर्गासाठीची ही कट ऑफ आहे सेफ झोन आहे. या गुणांच्या मध्ये जर कमी जास्त मध्ये तुम्ही जर असाल 1-2 गुण कमी किंवा जास्त असतील तरी सुद्धा तुम्हाला संधी ही मिळू शकते. कमी गुणांवर सुद्धा संधी मिळू शकते. तर हे सर्व मार्क्स जे आहे ग्राउंड टेस्टमध्ये म्हणजे मैदानी चाचणीमध्ये मिळालेल्या टक्केवारी त्यांच्या गुणांवर आधारित आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे एका पदासाठी 10 उमेदवार याप्रमाणे लेखी परीक्षेसाठी उमेदवारांची यादी असेल. यामुळे कट ऑफ हा जास्त राहण्याची शक्यता आहे. पाहू शकता एका पदासाठी 10 उमेदवार घेणार. या कारणामुळे जेवढे समजा जर 100 यामध्ये पदे असतील पोस्ट असतील 100 जागा एकूण टोटल जागा किती आहेत SIPF साठी झरातेमध्ये तुम्ही चेक करू शकता. तर जास्तीत जास्त 1000 उमेदवार यासाठी घेतले जातील. या कारणामुळे कट ऑफमध्ये ही खूप जास्त हाय जाण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जास्त उमेदवारांनी अर्ज केल्यामुळे स्पर्धा सुद्धा या ठिकाणी टफ आहे. सगळ्यांमध्ये 97-98 सुद्धा गुण मिळाले तरच संधी मिळते ओपन कॅटेगरीमध्ये. मध्ये तुम्ही समजून घेऊ शकता 91, 93, 95 असेल 97 असेल 100 असेल असे मार्क्स मिळवणाऱ्या उमेदवारांची संख्या यामध्ये कट ऑफ ठरवेल. जर या गुणांचे मार्क्स मिळवलेले उमेदवार जास्त असतील तर यांची जी निवड आहे
लेखी परीक्षेसाठीची पात्रता यादीमध्ये ही जास्त येण्याची शक्यता आहे. आता तयारीसाठी काय टिप्स आहेत तर ग्राउंडमध्ये शक्य तितके जास्त मार्क्स तुमची जर अजून मैदानी चाचणी झाली नसेल तर ग्राउंडमध्ये जितके जास्त मिळवता येतील 95%च प्लस 95+चं टार्गेट असणं आवश्यक आहे, तरच सेफ झोनमध्ये तुमची येण्याची शक्यता हे जास्त आहे. त्यापेक्षा जर कमी असतील तर संधी ही कमी होऊ शकते. तुमची मैदानी चाचणी अजून पूर्ण झाली नसेल तर रनिंग्स आहे, पुलअप्स आहेत, फिजिकल इव्हेंट्सवर नियमित तुमची प्रॅक्टिस असणं आवश्यक आहे. आता कमी वेळ राहिलेला आहे, जवळजवळ वेळच संपलेला आहे, त्यामुळे ज्यांच्या राहिल्यात त्या या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही कट ऑफ जी मी सांगितली ही अंदाजित आहे, त्याच्या आसपास मागे पुढे थोडीशी कट ऑफ होऊ शकते, मात्र त्याच पद्धतीची ही कट ऑफ असेल. अंतिम कट ऑफ ही लवकरच अधिकृत जी वेबसाईट आहे SIPF साठीची, SIPF गट क्रमांक 7 साठी दौंडसाठीची ही जाहीर केली जाईल. लवकरच ही कट ऑफ जाहीर होईल. त्याचबरोबर लेखी परीक्षेसाठी पात्रता यादी सुद्धा जाहीर केली जाईल. बाकीचे जिल्हे आहेत, घटक आहेत, SIPF आहेत, त्यांच्या सुद्धा मैदानी चाचणीसाठीच्या अशा पद्धतीने जे कट ऑफ आहेत त्याचबरोबर लेखी परीक्षेसाठीच्या याद्या जाहीर केल्या जात आहेत. काही जिल्ह्यांतर्गत घटकांतर्गत लेखी परीक्षा तारखा जाहीर झालेल्या आहेत. लेखी परीक्षा सध्या सुरू आहेत. काही जिल्ह्यांसाठी लवकरच घटकांसाठी लेखी परीक्षेच्या तारखा या जाहीर केल्या जातील. पोलीस भरतीबाबतच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट अशाच मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.